स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुनराव खोतकर यांनी आज सकाळी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे। भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अर्जुनराव खोतकर यांनी आपल्या मुलाला विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती दिली। त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महायुतीतील जागा वाटप, इच्छुकांची संख्या आणि विविध पक्षातील अंतर्गत हालचाली यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। खोतकर आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीमुळे राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे। आता महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। नाही, असं कुठलंही कारण नाही। आज कॅबिनेटचा दिवस आहे आणि मतदारसंघातले कामं जे असतात ते कामं मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये माझा एक तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न होता आणि अल्पसंख्याकच्या निधीच्या बाबतीतचा प्रश्न होता। या दोन्ही प्रश्नाला घेऊन मी ताईंना भेटलेलो आहे आणि तसे आमचे पारिवारिक संबंध आहेत, भेटी कायमच होतात। परंतु हिंगोली आणि परभणी मध्ये जे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे त्यामध्ये कुठेतरी तुमच्या इच्छुक आहे, त्यासाठी तुम्ही लॉबिंग करता अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। हा, चर्चा काही असेल पण असं काही नाही। मी माझ्या नेहमीच्या याच्यावर भेटलेलो आहे। पण ती जागा सुटेल कोणाला? तुम्ही आग्रही आहात दर्शनासाठी? नाही, असं नाही। माझा मुलगा त्यामध्ये इच्छुक आहे, अभिमन्यू, आणि निश्चितपणे ते तर तो आमचा पार्टीचा प्रश्न आहे, शिवसेनेचा। ते माननीय शिंदेसाहेब ठरवतील काय ते। तर ती जागा सुटलीच तर तुमचा मुलगा 100% लढेल? लढेल म्हणजे माननीय शिंदेसाहेब ठरवतील। परंतु आता एकनाथ शिंदे जवळपास 7 जागांवरती दावा अडून बसलेले आहेत। काय नक्की तुमच्या पक्षाची भूमिका असेल? नाही, मी पक्षाची भूमिका मी ठरवत नाही, ते ठरवतात। धन्यवाद। तर तुम्ही मुलासाठी आग्रही आहेत मात्र नाही, आग्रही नाही, मी मागणी केलेली फक्त। थँक्यू। मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मागणी केली का? कारण नाही, त्यांचा नाही, लोकप्रतिनिधींची संख्या त्यांची आता नाही, अशी कोणतीही मागणी मी केलेली नाही। मी कामासाठी भेटलो होतो। थँक्यू।